रिक्षावाल्याने नेमकं काय सांगितलं आपण पाहतोय। सैफच्या घराजवळ एक हॉटेल आहे। एका महिलेने मला आवाज देऊन थांबवलेला आहे। रिक्षावाला सांगतोय की त्याला एका महिलेने आवाज दिला आणि त्याला थांबवण्यात आलेला आहे। महिला ही खूप जास्त तणावामध्ये दिसलेली आहे। भजन सिंगने काय सांगितलं हे आपण बघतोय। मी गेट बाहेर थांबलो होतो, ते गेट बाहेर चालत आलेले आहेत। सैफ पूर्णपणे रक्तबंबाळ होता असं रिक्षेवाला सांगतो, ज्या रिक्षेवाल्याने सैफला हॉस्पिटलपर्यंत सोडलेला आहे। सैफ हा पूर्णपणे रक्तबंबाळ होता। 10 मिनिटांमध्ये सैफला रुग्णालयात पोहोचवण्यात आलेला आहे। सैफ एक लहान मुलासोबत बोलत होता। त्या रात्री नेमकं काय घडलं, रिक्षेवाल्याने काय बघितलं हे आपण बघतोय। रक्तबंबाळ सैफ सोबत तैमूर सुद्धा सोबत होता। तसंच सैफ इंग्रजीमधून संवाद साधत होता असं रिक्षेवाला सांगतोय। भजन सिंग याने जे काय सांगितलेलं आहे ती आपण कहाणी बघतोय। सैफचा कुर्ता हा पूर्णपणे रक्ताने माखलेला होता। म्हणजे हा घाव केवढा मोठा असेल, किती गंभीर असेल यातून आपल्याला लक्षात येतंय। सैफला जागोजागी जखम झालेली होती। आपण बघितलेले 6 घाव त्याच्यावरती झालेले, 6 वार झालेले आहेत। सैफला जागोजागी जखम झालेली होती असं भजन सिंग सांगतोय। 2:30 ते 3 वाजायच्या सुमारास, रात्री 2:30 ते 3 वाजायच्या सुमारास ही सगळी घटना घडलेली आहे। तसंच स्ट्रेचरवरून सैफ हा रुग्णालयामध्ये दाखल झालेला आहे। जशी जखम झालेली होती त्यावरून सैफला चालता येत नाही, हे अगदी स्वाभाविक आहे। स्ट्रेचरवरून सैफला रुग्णालयात नेण्यात आलेला आहे। तसंच पोलिसांनी अजून मला संपर्क साधलेला नाहीये असं सुद्धा जो रिक्षेवाला आहे तो सांगतोय। तर रिक्षा भाड्याचे पैसे मी मागितले नाहीत असं भजन सिंग सांगतोय। जी घटना होती ती इतकी गंभीर होती, त्यावेळेला रिक्षाचं भाडं किंवा जे रिक्षाचे जे पैसे झालेले आहेत ते भजन सिंगने मागितलेले नाहीयेत। तर हा सगळा घटनाक्रम जो रिक्षाने ज्याने हॉस्पिटलमध्ये सैफला सोडलंय त्याने जे सांगितलं ते आपण बघितलेलं आहे।